अजित पवारांची राष्ट्रवादी आणि पवारांच्या राष्ट्रवादीचं पुण्यात अखेर ठरलंय। पुणे महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत। आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। तर अजित पवारांची राष्ट्रवादी इथे 125 तर पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, हो नाही अखेर ठरलं, काय नेमकं घडलं? खरं तर काल रात्री उशिरा दोन राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक जी आहे ती पार पडली पिंपरी चिंचवडमध्ये। स्वतः अजित पवारांनी घोषित केलं की दोन राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र निवडणूक लढवत आहेत। मात्र 2 दिवसांपूर्वी शरद पवार पक्षाचे नेते अंकुश टाकडेंनी जाहीर केलेलं होतं की आम्ही महाविकास आघाडीमध्ये लढणार। मात्र 2 दिवसांपासून शरद पवार पक्षाचे नेते जे आहेत ते नॉट रिचेबल होते। काल रात्री उशिरा दोन राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक जी आहे ती पार पडली आणि अखेर दोन राष्ट्रवादी जे आहेत ते पुण्यामध्ये एकत्र येतात। आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन दोन राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, याची अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाईल। 11 वाजता रोहित पवार जे आहेत ते माध्यमांशी बोलतात, त्यामुळे रोहित पवारांकडून सुद्धा याची अधिकृत घोषणा केली जाते, काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी ही जवळपास 125 जागांवरती निवडणूक लढवेल, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळपास 40 जागा ज्या आहेत ते मिळतील अशी माहिती। नक्कीच प्रदीप, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तर पुण्यात सुद्धा दोन्ही एकत्र येत आहेत। तर पिंपरी चिंचवड महापालिकेतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार अशी घोषणा स्वतः अजित पवार यांनी केली आणि TV9 मराठीच्या बातमीवरच यावरून शिक्कामोर्तब झालं। दोन्ही परिवार एकत्र येत आहेत असंही यावेळी अजित पवार म्हणाले। शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांचे उमेदवार तुतारी चिन्हावर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे। त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे। बऱ्याच जणांच्या मनामध्ये तशा पद्धतीनं होतं। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता काही गोष्टी कराव्या लागतात आणि तशा पद्धतीनं यावेळेस ह्या सगळे नेते मंडळी बसलेली होती आणि जागांचं वाटप करत असताना काही पुढं मागं सरकून व्यवस्थित जागांचं वाटप केलेलं आहे।